चला लवकर फलंदाज पाठवा अनसंग वॉरियर्स. अंधार पडायच्या आत आपल्याला फायनल खेळवायची आहे. लवकरात लवकर फलंदाज पाठवा. प्रेक्षकांनी देखील थोडस मागे व्हायचं आहे. आता सामना चालू होईल. अनसंग वॉरियर्स संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. संतोष मखदूम आणि दुसरे फलंदाज उजेर शेख. इथे मात्र पहिलं षटक राज सिंग गोलंदाजीसाठी. तर फलंदाज उजेर शेख. पहिला चेंडू इथे अप्रतिम खेळून काढला. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार अनसंग वॉरियर्स संघासाठी उजेर शेख. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडू मात्र हवेमध्ये जातोय. झेलबादची इथे संधी निर्माण होते आणि अप्रतिम झेल होतोय आणि फलंदाज बाद होतोय उजेर शेख. पहिला झटका लागतोय तो अनसंग वॉरियर्स संघाला. नवीन फलंदाज करण. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता परंतु दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद होतोय. उजेर अप्रतिम कमबॅक केले राज याने. तर नवीन फलंदाज उजेरची जागा घेण्यासाठी करण फलंदाजीसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला असा फटका खेळून काढला पाहिजे. किती धावा मिळत आहेत आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चेंडूवरती मात्र हा देखील फलंदाज षटकाराने खातं उघडतोय स्वतःच. संघाची धावसंख्या झाली आहे ती बाद 12. एक गडी बाद. इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढल्या. झेलबादची संधी मात्र तिथे थोडंसं खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्यावरती 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 14 या धावसंख्येवरती. सौरव याने झेलचा प्रयत्न केला होता परंतु झेल मात्र सुटलाय. पुढील चेंडू सामना करेल करण. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी राज सिंग. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता परंतु प्रॉपर टायमिंग नाही पाहायला मिळाले आणि त्यावरती फक्त एकच धाव मिळते. 5 बॉल झालेले आहेत. 5 चेंडूंचे एक षटक असणार आहे त्यामुळे इथे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पाहायचंय एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाचं धावफलक जाऊन पोहोचले ते 1 गडी बाद 15 धावा. चांगली अशी सुरुवात अनसंग वॉरियर संघाकडून. 15 धावा खर्च केल्यात राज सिंग याने.
पहिल्या षटकामध्ये, तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड गोलंदाज फकीरा गोलंदाजीसाठी सामना करेल करण. शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र वाईड कळवला जातोय. अवंतार धावा, अवंतार धाव संख्येने धाव फलक देखील पुढे जात आहे. धाव फलकावरती धावा लागतायत 16 धावा. अकुट टप्प्याची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न दिसतोय फकीराचा. तर पाहायचे कशा प्रकारे सामना करतोय करण. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. इथे मात्र निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू, कोणती धाव नाही, पूर्णपणे बीट होतोय करण. पुढील चेंडू पुन्हा एकदा फकीरा. इथे मात्र हवेमध्ये चेंडू खेळून काढलाय. धावाची संधी इथे निर्माण झाली आहे. झेलबाद होतोय, माफ असावी, झेलबाद होतोय इथे फलंदाज करण. आलाय फलंदाजीसाठी निलेश. करणला इथे माघारी पाठवलंय फकीरा याने. चांगलं असं कमबॅक केलंय फकीराने. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतोय निलेश. इथे मात्र चांगला चेंडू, अंगावरती चेंडू आदळतोय, त्यावरती एक धाव मिळते. एक धावेने धावफलक देखील हलते. धावफलक जाऊन पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू सामना करेल संतोष. इथे मात्र धावबाची संधी आणि इथे पाहायचे, इथे मात्र धावबाद झालाय तो संतोष. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण केलंय आणि फलंदाज बाद केलाय संतोषला. नवीन फलंदाज संदेश वेद्रे नॉन स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे थांबवून ठेवलंय. अनसंग वॉरियर संघाला धावसंख्या मात्र स्थिर. वारंवार इथे आपल्याला विकेट पाहायला मिळत आहेत. 17 धावा धाव फलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा बीट झाला आणि पुन्हा एकदा धावबाची संधी पाहायचंय. डायरेक्ट हिट, अप्रतिम थ्रो पाहायला मिळतोय. इथे मात्र वारंवार
चेक. तुषार मुसळेसाठी इथे हॅट्रिक षटकारासाठी 3 षटकारासाठी 3000 रुपये नंदू मांजरे यांच्याकडून पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथे मिस टाइम फटका होते पाहायचे. एक धाव पडून पूर्ण होते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. पाहायचे शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. कशा प्रकारे खेळतोय संदेश. इथे मात्र अप्रतिम फटका आणि चेंडू जातोय. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये 2 धावेसाठी. शेवटच्या षटकातील 2 चेंडू मात्र शिल्लक. धावफलकावरती धावा होत आहेत 24 धावा. उर्वरित 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र काहीच समजू शकत नाहीये. वाईट दिलेला आहे पंचाने. अवांतर धावे आणि वाईट +1. आत्ताच्या 2 धावा. धावसंख्या होतीये 26 धावा धावफलकावरती. उर्वरित 2 चेंडू पाहायचे कशा प्रकारे खेळतोय संदेश. इथे मात्र मिस टाइम फटका. थोडासा एकच धाव मिळते. 1 धावेवरती समाधान मानावं लागतंय. पाहायचंय शेवटचा चेंडू सामना करेल तुषार मुसळे. पाहायचंय कशा प्रकारे फिनिश करतोय सामना. पहिली इनिंग कशा प्रकारे समाप्त करतोय पाहायचंय तुषार. इथे मात्र फटका अप्रतिम खेळून काढलाय. पाहायचंय चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार 6 धावा. पहिल्या इनिंग मध्ये 33 धावा केल्या आहेत आणि जिंकण्यासाठी शिवम 11 रॉयल वॉरियर संघाला 34 धावांचं
आव्हान इथे ठेवलेलं आहे. 15 चेंडूंमध्ये 34 धावांची गरज. 3 षटकांचा सामना. एका षटकामध्ये 5 चेंडू हाताळले जातील. तर शिवम 11 रॉयल वॉरियर संघाकडून सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड गोलंदाज धडाकेबाज खेळाडू अशरफ खान, तर नॉन स्ट्राईक एंडला राज गोठणकर फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीसाठी अनसंग वॉरियर संघाकडून आनंद मखदूम, पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते आनंद मखदूम यांच्याकडून. तर फलंदाजीसाठी फलंदाज स्ट्राईक एंडला अशरफ खान, तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय राज गोठणकर. 15 चेंडू 34 धाव्यांची गरज. उत्तरार्धाला देखील होते सुरुवात. पहिला चेंडू इथे मात्र पंच देखील आमच्या इकडे होतात. अवांतर धावेने सुरुवात होते. धावेला श्री गणेशा होतोय. धाव फलकावरती 1 धाव. गोलंदाजीसाठी आनंद, इथे मात्र चांगला अशा क्षेत्ररक्षण संदेशाचा निर्धाव चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अप्रतिम चालू असलेला सामना, सेमीफायनलचा सामना दोन्ही संघांमध्ये. इथे मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. पाहायला मिळतोय अशरफच्या बॅट मधून 6 धाब्यांसाठी. कमबॅक करून द्यावा लागेल संतोषला. आनंद याला गोलंदाजीसाठी आनंद आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमार. पाहिजे 2 चेंडूंवरती 2 षटकार पाहायला मिळालेत. तिसरा देखील आलाय आणि हॅट्रिक इथे षटकारांची पाहायला मिळते अशरफच्या बॅट मधून. लगातारचा 3रा षटकार. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 19 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू इथे मात्र अप्रतिम टाकलाय. ब्लॉक लाईनचा चेंडू होता, मात्र चेंडू जाऊन पोहोचतोय 2 धाव संख्येसाठी. 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय 2 धावेसाठी. आणि पहिल्या षटकाची इथे समाप्ती होते आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा कुठलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज. पाहायचंय दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज उजेर शेख पाहायला मिळतोय. कशा प्रकारे कमबॅक करून देतोय अनसंग वॉरियर संघाला. तर फलंदाजीसाठी स्ट्राइक वरील फलंदाज राज गोठणकर. जिंकण्यासाठी 10 चेंडूंमध्ये 13 धाव्यांची गरज.
उजेर शेख गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू अवंतर धावेने सुरुवात होते. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली आहे ती 22. धावा खूप कमी आहेत वाचवण्यासाठी आणि त्यामध्ये अवंतर धाव पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळते परंतु एकच धाव मिळते आणि पुन्हा एकदा स्ट्राइक मिळते ती अशरफ याला. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावफलक जाऊन पोहोचतोय 26 धावसंख्येवरती. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय उजेर. इथे मात्र स्लोअर 1 चेंडू. फसवा चेंडू टाकलाय. ऑफ ब्रेक होता. काही समजू शकत नाहीये अशरफ. निर्धाव चेंडू येतोय खूप वेळानंतर. असंच कमबॅक करून द्यावं लागेल संघासाठी. इथे मात्र ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलाय. झेलबादची संधी निर्माण झाली आणि फलंदाज बाद होतोय. अशरफ बॅक टू द पवेलियन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती बाद होतोय श्री. चांगलं कमबॅक करून की 28 धावा शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी 5 चेंडूंमध्ये 6 धाव्यांची गरज.
पाहायचंय अनसंग वॉरियर संघाकडून शेवटच्या षटकात कोणाला आणलं जातंय तर गोलंदाजीसाठी आलाय नाव शिवम. 5 चेंडू 6 धावांची गरज. इथे मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषा पार आणि शिवम रॉयल वॉरियर संघ जाऊन पोहोचतोय अंतिम फेरीमध्ये. वर्सेस शिवम रॉयल वॉरियर संघ.